तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः. आपल्या प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन. आपण जो विषय बघत आहोत 11व्या अध्यायामध्ये वचनामृताच्या, की ब्रह्म हे निरुपाधिक असतं, त्याला काही उपाधी नाही आहे. म्हणजे ज्याला ॲब्सोल्यूट म्हणतो इंग्रजीमध्ये, एकमेव, त्याच्याशी तुलना करायला दुसरं काही नाही. जगामध्ये सतत परिवर्तन असतात, किंबहुना परिवर्तनालाच आपण जग म्हणतो. या व्यक्त जगामध्ये परिवर्तन नाही असं काहीच नाही. सतत बदलत असतं. सतत बदलणं हाच जगाचा शाश्वत नियम आहे. फक्त हा नियम त्या निरुपाधिक परमतत्वाला लागू होत नाही, हे आपण बघत होतो. बाकी सगळं आपण म्हणतो, जसं आपल्या भाषेमध्ये मायेच्या राज्यात येतं, त्रिगुणमयी मायेच्या राज्यात येतं. मग अगदी अवतारसुद्धा असतात, ते निरुपाधिक ब्रह्माच्या अत्यंत जवळ असतं. त्यांचं स्वरूप निरुपाधिक ब्रह्माच्या अगदी जवळ असतं. तरी पण निरुपाधिक ही जी बाब आहे, तत्व आहे, हे याचं स्वरूपच अनंत आहे. म्हणजे ते व्यक्त होतं, पण त्याला अंत नाही आहे. अनंत अनादि असं तत्व आहे ते, ज्याला प्रारंभ नाही, नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा. हे ज्याप्रमाणे जगताला म्हटलं आहे गीतेमध्ये, त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या संदर्भामध्ये बघू शकू की ब्रह्मसुद्धाच आहे. तर ना आदी आहे, ना अंत आहे, ना मध्य आहे. ते एक रस आहे, म्हणून त्याला सनातन म्हटलं जातं. नेहमीच असतं ते, कधी नाही असं नाहीच. म्हणून ते घोसच्या घोस लागले झाडाला, फळांचे किंवा जांभळाचे. कृष्ण म्हणतो अर्जुनाला, जवळ जाऊन बघ जरा, ते काही जांभळाचे घोस नाही आहे, ते कृष्ण आहेत. इतके कृष्ण लागले आहेत. कारण अनंत आहे ना. जिथे अभिव्यक्ती झाली की ती तशीच होणार. म्हणजे तिथे सगुण साकार झालं की मग ते पण तसंच होणार. जसे ते म्हटलं आहे, त्या पूर्ण ब्रह्मरूप वृक्षापासून असंख्य अवतार होतात आणि जातात. पूर्ण ब्रह्मरूप वृक्षापासून तर नाही. ते गीतेमध्ये जे 15व्या अध्यायामध्ये ते संसार वृक्षाचंच वर्णन आहे. अश्वत्थ वृक्षाचं वर्णन आहे. अश्वत्थ म्हणजे अशाश्वत आहे, आज उद्या नाही आहे, म्हणून त्याला अश्वत्थ वृक्षाचं रूपक दिलेलं आहे. ऊर्ध्वमूलमधशाख पहिला श्लोक आहे. अश्वत्थम प्राहुरव्ययम, याला अव्यय वृक्ष म्हटलं जातं. संसार वृक्ष अव्यय आहे, तो सदा चालूच आहे. हे जगताला समजून घ्यायच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आणि त्यातूनच आपण ब्रह्म समजू शकतो. त्याचाच आपल्या जीवनावर परिणाम होतो. आपला निरंतर प्रवास आहे. जसं उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की असतो मा सद्गमय, असताकडून सताकडे जा.
मग असत काय हे पण समजायला पाहिजे आणि सत काय हे समजायला पाहिजे. हे गीतेत आपल्याला दिसतं. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून उजेडाकडे झाला जे प्रकाशाकडे जायला पाहिजे, आणि विनाशाकडून अविनाशी तत्वाकडे जायला पाहिजे. मृत्योर्मा मृतंगमय, हाच त्या परमोच्च ध्येयाकडे जाण्याचा प्रवास आहे. सावकाश का होईना, हळूहळू का होईना, पण तिकडे जाण्याचा सदोदित प्रयत्न केला जाईल. त्यामध्ये ह्या सगळ्या आपल्याला येतात. हे सगळे तत्त्व जर नीट आपल्या डोक्यात जर बसली, मेंदूमध्ये जर आपली ती अंकित झाली, तर त्याचा परिणाम फार महान होतो, मोठा होतो, चांगला होतो, भव्य होतो. म्हणून आपण ते सगळं बघितलं आणि बघितलं की ते एक आहे. म्हणून जीवनामध्ये आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यत योजना, गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये हे सगळंच किंवा संपूर्ण गीतेमध्येच आहे. जसं आपण म्हणतो की गीता ही औपनिषदिक तत्त्वज्ञान आहे. आणि उपनिषद म्हणजे एकतत्व. अद्वैतामृतवर्षिणीम गीतेविषयी म्हटलं आहे. ती अद्वैतरूपी अमृताचा वर्षाव करणारी आहे. अर्थात यातलं सार जे आहे ते अद्वैत आहे. नाही तर मग काय, द्वैत तर आपल्याला सगळं माहीतच आहे, थोडंफार सगळ्यांनाच माहिती आहे. द्वैत म्हणजे प्रपंच, तो द्वैतपूर्ण असतो, सगळे दोन नसतो. म्हणून आपल्याला, आपण जगाचे अविभाज्य भाग आहोत म्हणून आपल्याला एकाचा विचारच करता येत नाही, दोनाचाच विचार करावा लागतो. म्हणजे जग आहे, मी आहे आणि जग आहे असाच विचार करावा लागतो. आपण असा विचार करू शकत नाही की मी नाही जगही नाही, असा विचार करू शकत नाही. तसा जर विचार झाला तर मन निर्विकल्प होतं. मनामध्ये कोणताही विकल्प निर्माण होत नाही. मी नाही जगही नाही म्हणजे एकच आहे. ते काय आहे, आपल्याला वाणीनी मनाने काही त्याचा बोध होत नाही, करू शकत नाही. झालं की मग ते पुन्हा आलंच की प्रपंचाच्या त्याच्यात घेऱ्यात आलंच ते. म्हणून तिथे तुम्ही संकल्प करत नाही. जसं मी काहीतरी करतो हा संकल्प आहे, मी बोलतो आहे हा संकल्प आहे, आणि मी ऐकतो हा पण संकल्पच आहे. याच्यामध्ये बोलणं ही क्रिया आहे, पण त्याबरोबर करता पण आहे, मी आहे. ऐकणं ही पण क्रिया आहे, पण त्याच्याबरोबर मी ऐकणार आहे हे पण आहे. आता दोन्ही नाही आहे, ऐकणारं नाही आणि बोलणारं नाही आहे, त्याला एकत्व म्हणतात. पण आहे, नाही असं नाही आहे, पण ऐकणारा कर्तृत्व बोध नाही आहे तिथे, करणारं नाही आहे, ऐकणारं नाही आहे. तिथे मन निर्विकल्प होतं. मग आपण ध्यानामध्ये, आपण ध्यान जप करायला बसतो म्हणजे काय म्हणतो, मी आता जप करायला बसणार. मन अशांत आहे, मनामध्ये बरेच विचार आहेत, थोडंसं सगळं काही नीट नाही आहे मनाची अवस्था. शरीराची अवस्था नीट नसली की मनाची अवस्था नीट नसते. एरवीसुद्धा मनाचं जरा, मनाला स्थिर करणं, मनाला शांत करणं, मनाचं चांचल्य संपवणं हे फार कठीण असतं. तरी पण आपण जोर करून बसलो. तिथे काय बसल्यानंतर आता चला आपण जप करूया, ध्यान करूया. म्हणजे कोण करणार तो? मी करणार, मी करणार आहे. शास्त्र काय म्हणतं, गीता काय म्हणते, हा मी काढून टाका. क्रिया आहे पण करता नाही आहे. मग करता नसणारी क्रिया काय असणार? ती तुमची नसणार, कोणाची, जगाची पण नसणार, तुमची पण नसणार. ती क्रिया आहे मात्र, ती क्रिया आहे. आता जसं सूर्य आहे, सूर्य आपण म्हणतो की पूर्वेपासून पश्चिमेकडे जातो, त्याचा प्रवास आहे, तो प्रवास आहे. परंतु तिथे जर करते पण असेल, मी प्रवास करतो, मी जगाला प्रकाश देतो इत्यादी, हा मीशी जोडलेला भाग आहे. प्रकाश देतो आहे, प्रवास करतो आहे, सगळं काही आहे, परंतु तिथे करता बोध नको. सगळ्या शास्त्राचं मर्म एवढंच आहे की नाही. हा जो करता बोध आहे, करणारा, ऐकणं ही करण्याची क्रियाच आहे. ती ऐकणं नुसतं जरा, त्याच्यावर मी असतोच, कोणीतरी ऐकणार आहे की नाही. हा ऐकतो, तो ऐकतो, तो ऐकतो, क्रिया आहे.
म्हणून इथे ती क्रिया जर तुम्ही संपवू शकली, क्रिया संपवू शकणार नाही. गीतेचं सर्व सार हेच आहे. तुम्ही क्रिया थांबवू शकणार नाही, कारण क्रिया हा प्रकृतीचा भाग आहे. जसं आपण पावसाळा येणं थांबवू शकत नाही, तर पावसाळा येणार, उन्हाळा येणार, ऋतू येणार, बदल होणार. गीता तेच सांगते. आत्मोपम्येन सर्वत्र समम सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. तो परमयोगी आहे. सुख येणार, दुःख येणार, मला येणार, जगाला येणार, म्हणून त्याला आत्मोपम्येनं म्हटलं आहे. नाही, जसं मला सुख होतं तसं इतरांनी सुख होणार, कारण जगाचा मी भाग आहे आणि मी जगातला जग माझ्यातच आहे. दुःख तसंच होणार. सुखम वा यदि वा दुःखम, हे ज्याला कळतं की जसं मला सुख दुःख होतं तसं इतरांनी होतं, मग व्यवहारामध्ये काय करणार? मला सुख हवं असतं, मग इतरांनी सुख हवं असतं. त्याला गोल्डन रूल म्हणतात की नाही, मलाही सुख हवं आहे, त्यालाही सुख आहे. ज्या गोष्टीकडून मला सुख होतं त्या गोष्टी त्याला पण सुख होईल आहे. मग जसं मी माझ्या सुखाची कल्पना करतो किंवा माझ्या सुखाचा विचार करतो, तसंच इतरांच्या सुखाचा विचार करा. ज्या गोष्टीने मला दुःख होईल त्या गोष्टी इतरांना दुःख देणाऱ्या असतात. हे सिम्पल, त्याला गोल्डन रूल म्हणतात, सगळ्यात धर्मशास्त्रात आहे की नाही. याचं पालन करा. जसं व्यासाने म्हटलं आहे काय, पापाय परपीडनम परोपकाराय पुण्याय व्यासस्य वचनद्वयम सर्वशास्त्र पुराणेषु. सगळ्या शास्त्रात एवढं सांगितलं आहे काय, दोनच गोष्टी सांगितल्या आहेत की वाईट म्हणजे परपीडा, इतरांना त्रास होणं तुमच्यापासून, आणि इतरांना सुख होणं हे चांगलं काम आहे. एवढंच आहे फक्त. याच्या मागे तत्त्वज्ञान काय आहे? एकत्वाचं तत्त्वज्ञान आहे की नाही. स्वामीजींनी फार छान सांगितलं आहे कर्मयोगामध्ये, याचा विचार खूप छान झाला आहे की नाही. नाही तर तुम्हाला नीतीला सदाचाराला काही अर्थच राहणार नाही. मी इतरांना सुख का द्यायचं, इतरांच्या सुखाचा विचार का करायचा? त्याला दुःख देऊन माझा जर फायदा होत असेल, मग मी त्याला दुःख का दे? त्याला मारून जर माझा फायदा होत असेल तर तसं का करू नये? याचं कारण असं आहे, याचं उत्तर असं आहे की मी त्याला दुःख देतो आणि मला दुःख देतो. त्याला सुख देतो म्हणजे मी सुख देतो. कारण काय? एकत्व आहे. आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यति योर्जुन म्हणून सर्वभूतस्तमात्मानं सर्वभूतानि चात्मने. 4 श्लोक आहेत याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग मला जमणार नाही असं कृष्ण म्हणतो, अर्जुन म्हणतो. हे तू साम्येनं मधू सांगितलं, हे काही मला जमणार नाही आहे, हे एकत्व वगैरे डोक्यावरून जाणाऱ्या गोष्टी आहेत असं अर्जुन म्हणतो. मग त्याचं उत्तर पण कृष्णाने दिलं आहे की नाही. पण जे 4 श्लोक जे आहेत याच्यामध्ये येतात 29, 30, 31 आणि 32. 6व्या अध्यायातले 6व्या अध्याय ध्यानयुगाचा आहे. सर्वभूतस्तमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते म्हणजे बघतो. योगयुक्त आत्मा सर्वत्र समदर्शनः. योगी तो सर्वत्र सगळीकडे समदर्शन आहे, विभागलेलं नाही. सगळं एकत्वच बघतो. नाही आहे एकत्व, पण बघतो तो. ईक्षते, ईक्षते ही ईक्षण क्रिया आहे, बघणं की नाही. दिसत नाही पण बघा असं की नाही. आपल्याला दिसत नाही पण बघा. जसं आपल्याला दुर्बिणीतून काही दाखवलं जातं, बघा तो शनी आहे, त्याचं कडं आहे, दिसून नाही राहिलं, बघा, प्रयत्न करा. मग ते नीट फोकस करा दुर्बीण, आता दिसेल तुम्हाला की नाही. पहिल्यांदा दिसणार नाही, कुठे दिसत नाही आहे. गुरुभोवती चंद्र आहेत, जसे पृथ्वीला चंद्र आहेत तसे गुरुभोवती पण चंद्र आहेत. 4-5 आहेत, ते दिसतात, ते तसे दिसणार नाही. बघा दिसतात ते. जसं अरुंधती विशिष्ट न्याय आहे ना, न्याय आहे ना, न्याय म्हणजे तर्क की नाही. तो दिसत नाही तारा, पण याच्यातून हा तारा आहे त्यांना दिसता हां बघतो, दिसला का तुम्हाला? आता दिसलं. प्रयत्न करावा लागतो. म्हणून ईक्षते म्हटलं आहे. ईक्षते सर्वभूतात्मा सर्वत्र समदर्श. यो मां पश्यति सर्वत्र. जो मला सर्वत्र सर्वंच मयि पश्यति, सर्वांना माझ्या बघतो. सच मे न प्रणश्यति. 30 आहे. तस्याहम न प्रणश्यामी. त्याच्यासाठी मी कधीही नाहीसा होत नाही. म्हणजे सत्यापासून तो कधीही दूर जात नाही, सत्याच्या नेहमी निकटच असतो किंवा तोच सत्य असतो. तस्याहम न प्रणश्यामी
सचमेन प्रणश्यती, तो माझ्यासाठी नाहीसा होत नाही, मी त्याच्यासाठी नाहीसा होत नाही. काय सुंदर आहे बघा. म्हणजे तो आणि सत्य नेहमी एकच असतं, त्यात काहीच वेगळेपण नसतं. सगळे संतांचं साहित्य तुम्ही हेच सांगत असतं, फक्त ते समजायला वेळ लागतो. पण आपण जर त्या दिशेने विचार केला तर हळूहळू आपल्या जाणीवेच्या कक्षेमध्ये ते येऊ शकतं. सर्वस्थितम सर्वभूतस्थितम यो मां भजती एकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि सयोगी मयी वर्तते. एक एक श्लोक फार सुंदर आहे की नाही. माझं भजन करतो, भजती एकत्वमास्थितः, सर्व भूतांमध्ये एक असणार त्याचं माझं भजन करतो, म्हणजे ती त्या भूतांची सेवा करतो, जगाची सेवा करतो. म्हणजे जगाची सेवा माझ्या मार्फत करतो किंवा जगाच्या मार्फत माझी सेवा होते. सर्वभूतस्थितम यो मां भजती एकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि. सुंदर शब्द. हे एक्सप्रेशन गीतेमध्ये बरंच येतं. सर्वथा हे वेदांत आहे. सर्वथा वर्तमानोपि म्हणजे तो कसाही वागत असला तरी. वर्तमान म्हणजे प्रेझेंट. आता तो कसाही वागत असला तरी काय सुंदर आहे बघा. हे फक्त वेदांत सांगू शकतो, दुसरं कोणते धर्मशास्त्र सांगू शकत नाही, नीतिशास्त्र सदाचारशास्त्र सांगू शकत नाही. खूप फरक आहे की नाही. सयोगी मयी वर्तते, तो कसाही वागत असला तरी तो स्वतःचंच त्याचं अस्तित्व आहे. काय सुंदर आहे बघा. ते विश्वनाथ बाबूंच्या घरीच ठाकूर गेले होते, काही त्यातनं जेवायला काही बोलावलं होतं. तर ते विश्वनाथ बाबू नेपाळ सरकारचे काहीतरी ते राजदूत वगैरे काही होते, अधिकारी होते. तर ते म्हणाले, तुम्ही अमुक का करता, तुम्ही तमुक का करता, असं काहीतरी म्हटलं तरी कॉमेंट्स विचारा म्हणतात आहे ते. तर श्रीरामकृष्ण काय म्हणाले, मी काय ते करीन, मी पान खाईन, आरशामध्ये तोंड बघीन, असं ते म्हणायला लागले. मग त्याची बायको त्याच्यावर जरा तुम्ही त्यांना काय म्हटलं, रामकृष्णांना काय म्हटलं, म्हणजे त्याची बायको त्याच्यावर रागवली ह्याच्यामध्ये. सर्वथा वर्तमानोपि सयोगी, ते योगी आहेत, त्या योगीला पोचलेले आहेत, त्यांच्या दृष्टीने हे तुमचं सगळे व्यवहार जे आपल्या याच्यामध्ये यांनी अमुक करावं तमुक करून हे कुठं लागू होतं आहे की नाही. आता हे समजायला की तिकडने याचं नकल होऊ शकते, नाटक होऊ शकतं आणि मग लोक फसले जातात. पण तसं नाही आहे. ही ती स्थिती आहे की नाही. सयोगी मयी वर्तते, तो योगी म्हणजे कर्मयोगी, म्हणजे जो सगळंच करतो आहे. जसं कृष्णाचं आपण बघतो आहे, कृष्ण सगळंच करतो आहे. मग तो गोकुळात असो, वृंदावनात असो, द्वारकेत असो, हस्तिनापुरात असो, इंद्रप्रस्थात असो की नाही, सगळंच करतो आहे. त्याला कशाचंच बंधन नाही आहे. परंतु सयोगी मयी वर्तते, अनासक्त आहे तो की नाही. त्याच्यामध्ये चूक होत नाही त्याच्याकडनं. तो तसाच आहे, आदर्शच आहे, आरशासारखाच आहे. नाही, आरशामध्ये जसं तुम्ही स्वतःला जसं आहे तसं बघता, सयोगी मयी वर्तते. तुम्ही जशा तसेच बघता तुम्ही. त्याला म्हणतात आदर्श म्हणतात. आदर्श म्हणजे आरसा. आरशाला आदर्श शब्द आहे. जसं आहे तसंच तुम्ही बघता. तसंच कृष्णात जसं आहे तसंच ते. त्याने स्वतःला बदलवत नाही तो, कारण त्याला गरजच नाही बदलवण्याची. काळजी कोणाला घ्यावं लागते, जीवाला घ्यावं लागते, साधारण जीवाला घ्यावं लागते. त्याला सदाचाराचे नियम पाळावे लागतात, नीतिमत्ता त्याला समजून घ्यावी लागते, त्याच्याप्रमाणे चालावं लागतं. हे सगळ्या गोष्टी साधारण लोकांसाठी. म्हणून ते भागवतात फार छान सांगितलं आहे. हे जे आहे ते तिथे तुम्ही त्याची बघू नका, त्याची चिकित्सा करू नका, विश्लेषण करू नका. असं कसं कृष्ण असं कसं काय वागलं तिथे, म्हणजे ते तुम्हाला संबंध नाही, डोक्यावरून जाईल आहे. कारण ते सगळे त्याच्या पलीकडले आहेत ते नाही. त्याच्यात ते आदर्शाचं उदाहरण दिलं त्यांनी भागवतामध्ये. जसं एक लहान मुलं आहे छोटंसं, आणि त्याचा मोठा आरसा आहे, त्याच्यासमोर तो उभा झाला आणि तो आपलं स्वतःलाच बघतो तिथे आरशामध्ये, आणि तो स्वतः नाचायला लागतो. त्याला गंमत वाटते ती, की माझ्यासारखं ते तो नाचायला लागतो, तो गंमत वाटते. तसंच ते या महापुरुषांचं असतं ते की नाही. ते स्वतःलाच ईक्षते योगयुक्त आत्मा सर्वत्र समदर्शन, हां की नाही. तो स्वतःला सगळीकडे बघतो आहे. जसं लहान मुलं आरशामध्ये स्वतःलाच बघतो आहे पूर्णपणे. त्याला गंमत वाटते, मग त्याला बघून स्वतःलाच बघून तो नाच करायला लागतो. तसंच ती रासलीला वगैरे असं ते भागवतात म्हटलेलं आहे. तुम्ही तसं बघू नका. जसं शिवानी सगळं आपल्या कंठात हलाहल धारण केलं ते समुद्रमंथनाच्या वेळी, आणि सगळं जग नष्ट व्हायला लागलं, विनाश व्हायला लागला.
म्हणून त्यांनी आपल्या ओंजळीने आपल्याला घेतला, निळकंठ झाला. निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. तुम्ही त्याच्या भानगडीत पडू नका असं ते भागवत म्हणतात. तुम्ही ते करू नका, त्याचा विचार तुमच्यासाठी नाही येते आहे की नाही. तुम्ही ते तिथं असलं तरी तुम्ही तिथं जळून जाल, ह्याला आलं येते. पण ते शिवानी आपल्या कंठात धारण केलं सगळ्या जगाच्या कल्याणासाठी. आता कसं काय शक्य आहे ते कुठे ना आपण कुठे. म्हणून इथे जे आपण गेल्यावेळी बघितलं की श्रीरामकृष्ण त्या भावात आहे, सतत भावात आहे. त्याच्यामुळे त्या भावाला छेद देणारी कोणती बाब धडली ते त्यांना त्रास होतो. का सतत ईश्वरी भावात आहे ते, म्हणून त्यांना तो त्रास होतो. इथे कुठं आणलंच ग तुम्हाला, दक्षिणेश्वरलाच कसा छान होतो. तिथे त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे सगळं वातावरण होतं, त्यामुळे वागता येत होतं. इथे म्हणजे हे सगळे जे बाकीचे लोक आहेत, अगदी अघळपघळ गोष्टी चालल्या आहेत. पैसा अडका, जमीन नोला, आणि दुसरं काय चालणार. स्वाभाविकच आहे ना, आपण दुसऱ्या गोष्टी काय करणार. कुठलं एकच तो मनुष्यती, आपण कुठले योगी आहोत. त्याच्यामुळे तिथे त्याच गोष्टी चालणार. आता ते रामकृष्णांना सहन होत नाही आहे, ठाकूरांना सहन होत नाही आहे, आणि नाही ते म्हणतात काय फरक आहे. सुंदर आहे. तीच तळी प्रयागला पाहिलं म्हणजे अलाहाबाद, आताचं प्रयागच आहे ना, प्रयागराज म्हणतात. तीच तळी, त्याच दुर्वा, तीच झाडं आणि तीच चिंचेची पडवा. सुंदर वर्ण आहे की नाही. त्यांनी आणखी एक मजेदार म्हटलं, याच्यात नाही आहे ते इथे सांगण्यासारखं पण नाही आहे. ते म्हणतात की त्या लोकांची इथली पाचनशक्ती चांगली आहे. त्यानं कळलं ते. अर्थात बाकी काही फरक नाही. आता कलकत्त्यात राहिले, कलकत्त्याला हिवताळी हे वातावरण आहे आपलं, काय म्हणतात ज्याला, बाष्प वातावरण आहे. ह्युमिडिटी जास्त असते, पोटं नीट नसतात, पोटं खराब होतात. म्हणून श्रीरामकृष्णाचं पोट चांगलं नव्हतं, त्यांची पाचनशक्ती चांगली होती. एवढंच इथली पाचनशक्ती चांगली आहे, इथली पाचनशक्ती आली. तेवढ्यासाठी आपण काय करतो, आपल्याला काय वाटतं काय ते इथे गेलं आपल्या मनात जगतो, तिथे गेलं की असं होईल, तिथे गेलं असं होईल आहे. तसं काही नाही आहे. तरी पण तीर्थस्थानी मनात उद्दीपना होते खरी. मथुरबाबूबरोबर वृंदावनला गेलो. बरोबर मथुरबाबूच्या घरची बायका मंडळी होती, हृदयी होता. कालिया दमन घाट दृष्टीस पडताच उद्दीपन होई. कसा विवल होऊन जात असे मी. हृदय मला यमुनेच्या त्या घाटावर एखाद्या लहान पोराप्रमाणे आंघोळ घालीत असे. यमुनेच्या तीरावर संध्याकाळी फिरायला जात असे. यमुनेच्या वाळवंटातून त्यावेळी गायी कुरणातून चरून परत येत पाहता क्षणीच कृष्णाची उद्दीपना होऊन मी एखाद्या उन्मत्ताप्रमाणे धावू लागलो. कुठे आहे कृष्ण, कृष्ण कुठे आहे म्हणून. काय भाव असेल तुम्ही कल्पना करा की नाही. काय मनाची ती उंची असेल, आपण सुद्धा कल्पनासुद्धा करू शकत नाही, की ज्यामध्ये आपोआपच या सगळ्या गोष्टींची उद्दीपना होते. उद्दीपना शब्द म्हटलं एक्साइटमेंट आहे की नाही. अशा प्रकारची मनामध्ये जाणीव निर्माण होते. तो भाव इतका जुना भाव ते बरोबर त्यांच्या ह्याच्यात येतो, कारण तशा प्रकारचं ते रिफ्लेक्ट होतं. जसं म्हटलं ना, आरशामध्ये आपण जसं होतं तसं आपण बघतो. जे काय असेल ते तसंच बघतो आपण, त्यात काही उणं नाही आणि अधिक नाही. तसंच ते जसे आहे तसं ते बघतात बाहेर की नाही. आपण सगळ्या तीर्थयात्रा करतो तर आपल्यापुरते तेवढंच असतं, तेवढीच उद्दीपना म्हणजे जरूर कराव्या. पण आपल्याला ती उद्दीपना होत नाही, ती प्रेरणा किंवा तो आनंद मिळत नाही. उद्दीपना आनंद म्हणूया आपण. पण त्याचं महत्त्व आहे, खूप महत्त्व आहे. एक फक्त एवढंच वाचू आपण, कारण त्याचं बरंच वर्णन आहे. पालखी करून चांगलं आहे म्हणजे आपल्या दृष्टीने. श्यामकुंड राधाकुंडाच्या रस्त्याने जात होतो. मध्ये गोवर्धन बघायला उतरलो. गोवर्धन पाहिला मात्र एकदम विवल होऊन धावत धावत जाऊन गोवर्धनावर चढून उभा राहिलो आणि बाह्य संज्ञा शून्य होऊन गेलो. तेच कृष्णाने आपल्या करंगळीवर तो गोवर्धन पर्वत उचलला होता आणि त्याच्या आश्रयाखाली, त्याच्या खाली बाकी सगळे वगैरे. हे वर्णन जे लेजंडरीज आहेत, थोडेसे पौराणिक प्रकारचं आहे. आपलं एवढं कसं काय शक्य आहे ते, कसं काय करंगी उचलत, तेवढा मोठा गोवर्धन आता तर काही दिसत नाही तिथे. हे सगळे आपल्यासाठी कल्पना आहेत. पण श्रीरामकृष्णासाठी तसं नाही आहे. ते गोवर्धन म्हणजे ते कृष्णाने उचललं सगळं जसं आहे तसं. आपण त्याची बरीच काटछाट करतो, कारण आपलं मनच तसं आहे. ते काटछाट केल्याशिवाय, कारण आपल्याला स्वस्थ बसू, आपलं संशयी मन जे आहे ते की आपल्याला स्वस्थ बसू नये. हां ठीक आहे असं काहीतरी असेल. जे अश्रद्धाळू आहे ते तर म्हणतील हे सगळं बोगस आहेत, काही अर्थच नाही, निरर्थक आहे, काहीतरी लिहून दिलं आहे.
पण ज्याला नाही आपल्याला कळत नाही आपल्यापासून काहीतरी असेल पण आपल्याला ते कळत नाही. पण श्रीरामकृष्णांचं तसं नाही आहे. त्यांना जसं आहे तसं नाही. ते बघा एकदम बाह्य संन्यासशून्य होऊन गेलो, विह्वल झालेत ते. मग व्रजवासियांनी येऊन मला उतरवून खाली आणलं. श्यामकुंड राधाकुंडाच्या रस्त्यात तेच मैदान, तीच झाडझुडपं, पक्षी हरणं, म्हणजे कृष्णाच्या काळातली. कृष्णाच्या काळात ते एकदम त्यांचं मन कृष्णाच्या काळात जातं. 5,000 वर्ष, आपण 5,000 वर्ष धरू सध्यापुरती. नाही, 5,000 वर्ष म्हणजे किती मोठा काळ आहे. त्या काळात ते जातं. ते संस्कार आहेत. ज्यावेळी त्यांनी भागवत ऐकलं, महाभारत ऐकलं, रामचं म्हणतात मी लहानपणी ऐकायचं होते, कुठे आहे शोधत बसायचं होतं आणि जाऊन तिथे ऐकायचो. ते संस्कार निर्माण झाले आहे. ते संस्कार इतके महत्त्वाचे आणि मजबूत आहे की ते जागृत होतात, पटकन जागृत होतात. मन किती शुद्ध असेल कल्पना करा. नाही, त्या मनामध्ये काही भेसळ नाही आहे, एकदम प्युअर आहे, 100%. 24 कॅरेटचं सोनं आहे ते. तसं आपल्यात बरीच काही भेसळ होऊन गेली असते. आसवांनी पक्षी हरणं सारं पाहून विव्वल होऊन गेलो अगदी. आसवांनी अंगावरचं कापड ओलं चिंब होऊन गेलं. आपल्या डोळ्यामध्ये एक थेंबसुद्धा येईल की नाही शंका आहे की नाही. पालखीत बसलो पण तोंडानं अगदी एक शब्द उच्चारण्याची सुद्धा शक्ती नाही. इतका भाव आला की त्या अंगात त्राण नाही. पालखीत बसलो पण तोंडानं अगदी एक शब्द उच्चारण्याची सुद्धा शक्ती नाही. चुपचाप बसून राहिलो. खूप भाव, अंगात काही त्राण नाही आता इतक्या भावामध्ये. इतकं त्या कृष्णाच्या स्मृतीने, त्या काळच्या त्यांच्या लीलांची स्मृती की नाही, भगवंताच्या लीलेची स्मृती इतकी त्यांना विव्हल करून गेली की अंगात काही त्राण नाही आहे, बोलूसुद्धा शकत नाहीत ते की नाही. हृदय पालखीच्या मागोमाग येत होता. भोयांना त्यानं बजावून दिलं, खूप सावधगिरीने चला, कारण थोडी जरी हालचाल जरी त्रास होतो. ते इतक्या कोमल भावाला त्रास होतो, सहन होत नाही. मातांच्या याच्यात आहे नाही, त्या ध्यान करायला अगदी थोडंसुद्धा टाचणी जरी पडली तरी त्रास होतो. थोडा किंचित आवाजसुद्धा त्यांना एकदम जोराने त्रास होतो, कारण ती एकाग्रता आहे की नाही. त्या भावामध्ये ते इतके मग्न झाले की बाहेर कशाचं त्याचं भान नाही आहे. बाकी गंगामाई वगैरे आपण ते जाऊ देऊ. नंतर वृंदावनाचं उदाहरण दिलं. वृंदावनाचं वातावरण फारच सुरेख. नवीन यात्रेकरू गेल्यास व्रजातील मुलं म्हणत असतात, हरी बोलो गठडी खोलो इत्यादी. तिथं यांचं ते गंगामाईचं उदाहरण आहे की ती अगदी खूप म्हातारी होती, खूप वय झालं होतं, जख्ख म्हातारी म्हटलं आहे की नाही. पण तिला ती सगळं रामकृष्णांचा जो भाव होता की त्या भावात ते नेहमी मग्न असत, तसंच त्या बाईचं होतं तिथे. आणि तिला पण भावावेश होई, भावाचा आवेश म्हणजे मन तसं आहे. म्हणजे नाटक नाही बरं, कारण आजकाल नाटकं खूप असतात की नाही. भाव येतात, अंगात येतं. मी सगळं बघितलं आहे ते, कधी तुम्ही पण बघितलं असेल ते की नाही. त्यात खरं किती, खोटं किती, नाटक किती सांगणं कठीण आहे. आपण काय सांगणार ते, पण तसं आहे की नाही. मन जर दुर्बल झालं तर तो भाव येतो. विशेष करून स्त्रियांमध्ये, पुष्कळ स्त्रियांमध्ये तुम्हाला भाव दिसतो. आता किती आहे मला माहीत नाही आहे ते प्रकार आजकाल, पण आमच्या काळात बरेच होते. मग त्यांना प्रश्न विचारले जायचे, मग ते उत्तरं द्यायचे वगैरे वगैरे. हा प्रकार धून आदायचा असं वगैरे खूप असायचं ते. पण त्याच्यामागे मानसशास्त्र असतं की कोणी लक्ष दिलं नाही की लक्ष ओढून घेण्यासाठी, जसं लहान मुलं लक्ष ओढून घेण्यासाठी काहीतरी नाटकं करतात तसंच ते असतं. पण इतक्या सूक्ष्म स्तरावर असतं की त्या व्यक्तीला कळत नाही. पण हा आपला विषय नव्हे की नाही, ते आहे. पण हे मात्र आपण यासाठी ते तुलना करतो आहे की हे मात्र मन अतिशय शुद्ध आहे, अत्यंत निर्मळ आहे. जैसे गंगा नीर, कबीरदासजीने म्हटलं आहे की जसं गंगेचं पाणी निर्मळ असतं, शुद्ध असतं, म्हणजे पवित्र असते अर्थाने. ते मुक्तिदायक असतं. गंगेच्या पाण्यामध्ये मुक्ती देण्याची शक्ती असते नाही. तर कबीरा मन निर्मल भया, कबीरदासजी म्हणतात माझं मन निर्मल झालं. आता निर्मल झालं म्हणजे काय झालं, मलरहित झालं, मी त्याच्यामध्ये दोष नाही आहे, निर्दोष झालं. कसं झालं, जैसे गंगा नीर,
जसं गंगेचं पाणी असतं ते जसं निर्मल असतं, म्हणून जो व्यक्ती हे जग सोडून जात असतो त्याच्या तोंडामध्ये तुळस टाकतात आणि गंगेचं पाणी टाकतात की नाही, रामनाम त्याच्या कानात ऐकतात. हे सगळं कशाला? त्याची सद्गती व्हावी म्हणून. गंगेचं पाणी पुष्कळ लोक म्हणजे काशीमध्येच मरायला जातात, म्हणून काशीमध्ये प्रत्येक 5-5 मिनिटांनी एक रामनाम सत्य होत असतं. सतत त्याची वरात असते, ते सतत चालू असते एकामागून. कारण तिथे काय, ती काशी धाम आहे, तिथे मृत्यू झाला ते आपल्याला लीलाप्रसंगमध्ये वर्णन आहे की त्याला कसा मोक्ष कसा मिळतो वगैरे आहे. तर निर्मल भया त्याचं महत्त्व, तीर्थस्थानाचं महत्त्व. तीर्थ म्हणजे काय? जल. जिथे तीर्थस्थान असतं तिथे पाणी असतं, गंगा पाणी आहे आणि सगळे हरिद्वार आहे, सगळे तीर्थ असतं. जसं पैठण आहे, गोदावरी आहे तिथे, अशा प्रकारे ते तीर्थस्थान असतात. काशी, नाशिक आहे, नाशिकला गोदावरी आहे, ही तीर्थस्थानं म्हणून असतात. तिथं गेलं, तिथं आंघोळ केली, जशी कुंभमेळे जिथे होतात तिथे पाणी असतं, नदी असते, वाहणारी नदी असते. त्यामध्ये गेलं की तिथलं वातावरण, तिथं सगळे लोक जातात. कशाला जातात? एक पुण्यकर्म म्हणून जातात. देवाची भक्ती, आपल्याकडून काहीतरी व्हावं, काही होत नाही या जन्मामध्ये, असंच आयुष्य जातं, काय करणार? आपल्याला काही आपले प्रयत्न कमी पडतात, तो भाव कमी पडतो. मग कमीत कमी तीर्थयात्रा तरी करा, जाऊ देवाचं दर्शन घ्या, अमुक करा, टमुक करा. त्याने काय होतं? काहीतरी आपल्या हातून घडतं, नाही तर काहीच घडणार नाही. हे होत नाही, ते होत नाही, ते होत नाही, पण जे घडतं ते तर होऊ द्या. जे शक्य आहे, जसं शक्य आहे तसं तर होऊ द्या. जसं आता नर्मदेला काही लोक पायी जातात, आता पायी नाही तर कमीत कमी गाडीनं जा. आणि काय बिघडलं आहे? ते नाही तर हे काहीच नसण्यापेक्षा काय, ज्याचंही फळ आहे त्याचंही फळ आहे. कारण ते काय, चित्ताला शुद्ध करतं. शुद्ध करतं म्हणजे काय? अनासक्त करतं. आसक्तीने पण अशुद्ध होतं. कारण जोपर्यंत आपण असतो, आपण या जगाशी जोडलेलो असतो, ममाशी जोडलेलो असतो. माझं माझं माझं. महाभारताचे जे आहेत तर सगळे पात्र आहेत ते सगळे अपयशी आहेत, कारण ते आसक्त होते. सगळेचे सगळे आसक्त आहेत. हे जे दुर्योधन दुःशासन कर्ण शकुनी आणि धृतराष्ट्री बोलायलाच नको, ते तर पूर्णपणे आसक्त आहे, 100%. वाईटच लोक आहेत ते. पण भीष्म पण आसक्त आहे. त्यांच्यातून जे काही घडतं ते आसक्तीमुळे घडतं आहे. युधिष्ठिरसुद्धा आसक्त आहे, म्हणून इतक्या चुका होतात. आणि ते चुका त्यांनाही भोगावं लागतात, इतरांनाही भोगावं लागतात. आसक्ती आहे ती. अर्जुनसुद्धा आसक्त आहे, आणि म्हणूनच मला लढायचं नाही म्हणतो. हे माझे नातेवाईक आहे, यांना कसं मारू मी? ते आसक्ती आहे. ते नातेवाईक नाही, ते आतताई आहे. हत्वैतान आतताई म्हणतो. हे आतताई यांना कसं मारायचं? अरे आतताईनंच मारायचं असतं, तोंड कसं मारायचं? म्हणून ते आसक्त आहेत सगळेच. असं गांधारी आसक्त आहे, म्हणून इतक्या चुकावर चुका की नाही. तत्वज्ञान काय सांगतं, वेदांत काय सांगतो, गीता काय सांगतं? अरे सगळंच ठीक आहे, तुम्ही जगात राहा, मजा करा, आसक्त होऊ नका. चुका होणार, तुमचं हे बिघडणार, ते बिघडणार. लोक म्हणतात ना वेदांत काय, याच्यामुळे काय होतं आहे की लोक निवृत्तीवादी होतात आणि समज मुळीच चूक आहे अगदी. आता विषय आजचा नाही आहे आपला, तो कधीतरी बघूया, नेहमी बघतो तरी, पण संपूर्णपणे चूक येते की नाही. तुमचं जर परलोक साधला तर इहलोक पण नीट साधतो. स्वामीजींनी ज्ञानयोगात फार छान म्हटलं, चुकीच समजूत आहे. ज्यांना काही समजत नाही असे विषय लोकांनी अशा प्रकारे म्हणतात. त्याचा हा विषय समजत नाही ज्यांना की नाही. असं केलं सगळे संत चूक होते, विवेकान चूक होते, शंकराच्या सगळ्यांना चुकीच काढतात. हे फक्त आम्ही सांगणार आम्ही बरोबर आहोत. अरे तुम्हाला अक्कलच किती आहे? किती अक्कल आहे तुम्हाला की नाही? एक चमच्याभरसुद्धा अक्कल नाही हा विषय समजण्याची, आणि मी सगळ्यांनाच काढता. तर इथे पाछे पाछे हरी फिरे कहत कबीर कबीर. सुंदर आहे की मी आधी देवाच्या मागे मागे जात होतो, देव समोर जात होते. आता मात्र पाछे पाछी हरी फिर, आता माझ्या मागे हरी येतात. कहत कबीर कबीर. अरे कबीरा जरा थांब ना, मला तुझ्यावर यायचं आहे. किती फरक पडला आहे गंगा आणि की नाही. सगळं मन हे ईश्वरमय झालेलं आहे. कविता कबीरा कूता राम का. सुंदर आहे ते. कूता म्हणजे कुत्रा. कबीर म्हणतात मी रामाचा कुत्रा आहे.
कबीरा कूता राम का. नुसतं कुत्रा नाही आहे, म्हणजे बेवारस कुत्रा नाही मी रस्त्यावर फिरणारा. गळ्यात पट्टा आहे माझ्या. पट्टावाला कुत्र्याला कोणी मारत नाही, कारण त्याला कुणाचा तरी कुत्रा येतो. त्याचं नाव आहे कबीरा कूता राम का मुतिया मेरा नाव. माझं नाव रामाने मोती ठेवलेलं आहे, मुतिया मेरा नाव. मी त्याच्यानंतर काय आहे, कबीरा कूता राम का मुतिया मेरा नाव. विसरलो तो, पण त्याच्याच संबंधित आहे की मी रामाचा कुत्रा आहे. आणि गले राम की जेवडी आठवलं. जेवडी म्हणजे साखळी. गले राम की जेवडी जिथं खेचे तिथं जाऊ. माझ्या गळ्यामध्ये रामाने साखळी बांधलेली आहे आणि जिथे तो घेऊन जातो, जिथं खेचे तिथं जाऊ. त्याचं मी फक्त जसं घेऊन जातो तसं मी जातो. हा कर्मयोग आहे. असं करता 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 राम आता मला घेऊन जातो आहे आणि रामाचं सगळं मला माझं काही नाही, राम जसं केलं तसं. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला की आता मात्र मी आतापर्यंत रामाची भक्ती करत होतो, मला रामाची गरज होती. कबीरदासजी म्हणतात आता मात्र रामाला माझी गरज आहे. हे वचनामध्ये आहे की भक्ताशिवाय देव राहू शकत नाही आणि देवाशिवाय भक्त राहू शकत नाही. कारण दोघं एकत्व आहे दोघांमध्ये. विभक्त नव्हे तो भक्त, असं रामदास स्वामी म्हणतात. तिथं द्वैत संपलेलं आहे, पूर्णपणे ते संपलेलं आहे. म्हणून इथे गले राम की जेवडी जिथं खेचे तिथं जाऊ. आणि कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा नीर जैसे गंगा नीर पाछे पाछे हरी फिरे कहत कबीर कबीर. आता माझ्या मागे कबीर कबीर म्हणत हरी फिरतात आहे. थांब थांब मला तुझ्यावर यायचं आहे. सुंदर श्लोक आहेत कबीराचे, दोहे आहेत हे. म्हणून हे सगळं साधना केल्याशिवाय समजत नाही असं ठाकूर म्हणतात. हे सगळं साधना करायला हवं. काय समजलात? हे ऐकणं ही सुद्धा साधना आहे, जप करणं ही सुद्धा साधना आहे. साधनेमध्ये सगळंच येतं, फक्त सगळे सताला जोडलेलं असलं पाहिजे. सद्भावे साधुभावे च सद इति उच्यते 17वा अध्याय. त्याला सत म्हटलं जातं. साधुभाव म्हणजे सुंदर भाव, सज्जन भाव, शुभ भाव. सद्भाव साधुभाव, सत पाहिजे, ते सताशी जोडलं पाहिजे. म्हणजे सत्संगती म्हणतात की नाही, सत्संग म्हणतात. हे ऐकण्याला सत्संग म्हणतात. याचं कारण काय आहे की सताशी जोडला आहे, सताशी संज्ञामुळे सत्संग झाला तो. नाही तर आपण असताशी जोडलो असतो. दिवसभर काय करतो आपण, आहे की नाही? दिवसभर आपण जे करतो त्याने मन मलिन होतं. ते गंगेसारखं गटारासारखं मन निर्मळ होत नाही, गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ होत नाही ते. की आजकाल ओआर वगैरे असतात ना, ओआरसी, तसं होत नाही ते गटारातल्या पाण्यासारखं घाणेरडं होतं. म्हणून कबीरदासजी म्हणतात मी कुत्र्यासारखा रामाने जसं तसं केलं मी, ती साधना आहे. आणि म्हणून आता माझं मन गंगेसारखं निर्मळ झालं, गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ झालं आहे. आता फरक आहे ना, एक शुद्ध मन असणं आणि अशुद्ध मन असणं यात फरक नाही काय? शुद्ध तुपाची किंमत आणि अशुद्ध म्हणजे साध्या भेसळ तुपाची किंमत फरक असतो ना, कारण तिची दर्जा वेगळा असतो. तसंच शुद्ध मनाचा दर्जा असतो ना. माणसं छोटी मोठी कशी होतात? बुद्धीने होतात की नाही. IQ ज्याला आपण म्हणतो नाही, ज्याचा IQ मोठा तो माणूस मोठा. तसंच आजकाल आणखी एक इमोशनल कोशंट म्हणतात, EQ. ज्याचं इमोशनल कोशंट शुद्ध आहे तो मोठा. आणि स्पिरिच्युअल कोशंट आणखी आहे, आध्यात्मिक कोशंट आहे की नाही. तुमच्या आध्यात्मिक तुम्हाला हे जर समजलं तर किती मोठी गोष्ट आहे. कृष्णामध्ये फरक काय आहे? कृष्ण आणि भीष्मामध्ये. कृष्ण हा आध्यात्मिक स्पिरिच्युअल मॅन आहे, तो भीष्म नाही आहे. भीष्माचं मंदिर नाही आहे, युधिष्ठिराचं मंदिर नाही आहे. खूप मोठे होते ते, चारित्र्यवान होते, पराक्रमी होते, याविषयी वाद नाही आहे. पण स्पिरिच्युअल नव्हते. महाभारतामध्ये याच्यामध्ये 2च लोक मला स्पिरिच्युअल दिसतात, व्यास आणि कृष्ण.
परफेक्ट आहे की नाही. तुम्हाला कुठे तिथे काही दिसणार नाही, गडबड दिसणार नाही आहे की नाही. म्हणजे त्यांचं जे जाणीव आहे, सत्याची जाणीव आहे, कम्प्लीट परफेक्ट आहे. त्यांचं वागणं पण परफेक्ट आहे की नाही. बाकी कोणाचंही वागणं परफेक्ट सोडून द्या, पण जे काही वागतात तरी गडबडच होते. त्यांचंही नुकसान होतं, इतरांचे नुकसान होतं. म्हणून कृष्णाची चूक होत नाही कधी बघा, कोणाला त्रास होत नाही. जे काय होईल ते बरोबर त्यांचं तसंच होतं. परित्राणाय साधूनां, चांगल्या माणसाचं रक्षण होतं, विनाशाय दुष्कृतां. दुष्टांचा नाश करायला पाहिजे आणि सज्जनांचं रक्षण करायला पाहिजे. अशा प्रकारे धर्मस्थापना होत असते. त्यासाठी अवताराचं दिव्य जीवन माहीत पाहिजे तुम्हाला, त्याचं दिव्य कर्म आहे, दिव्य जन्म हे माहीत पाहिजे. असं केलं की तुमचंही सुधारतं, तुम्ही मेल्यानंतर मुक्त होता, देवाशी एकरूप होता, आणि तुम्ही जेव्हा जगता तेव्हा जगाचं कल्याण होतं. तुमच्याकडून कोणाचंही नुकसान होत नाही. तुमचं नुसतं असणंच हे जगाच्या दृष्टीने कल्याणकारक असतं. एरवी नुसतं असणंच जगाच्या दृष्टीने, जसं दुर्योधन दुःशासन असल्यामुळेच सगळं नुकसान झालं. ही गंमत आहे की नाही. आणि हे समजत नाही आपल्याला, कारण समजण्यासाठी काहीतरी थोडंफार तरी आपले हातपाय हलवावे लागतात योग्य दिशेने. बुद्धी वापरावी लागते योग्य दिशेने. ते करण्याची आपली तयारी नाही आहे. ते म्हणतात हे सगळं आपल्यासाठी नाही, आमच्यासाठी नाही. अरे बाबा, सगळंच बिघडतं आहे ना. तुम्हाला काहीच जमत नाही, काही समजत नाही, बेड्यासारखे काहीतरी. आता आपण बेड्या आहोत, प्रश्नच नाही आहे. पण युधिष्ठिर, भीष्म, दुर्योधन, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र हे केवढे महान लोक होते. आता हे वेडे आहे म्हणणं म्हणजे आपणच वेडे ठरू आहे की नाही. लोक आपल्यालाच दोष देतील आहे. पण तसं आहे, थोडंफार डोकं ठिकाणावर आहे. 3 लोक आहे, एक भीम आहे, द्रौपदी आहे आणि कुंती आहे. ते अनासक्त आहेत बघा, त्यातल्या त्यात लक्षात घ्या. त्यातल्या त्यात ते अनासक्त आहेत. कुंती फार अनासक्त बाई आहे. त्या संपूर्ण महाभारतात स्वामीजींनी जसं म्हटलं, स्वामी विवेकानंदांनी, त्याच तोलामोलाचे स्त्रियांचे पात्र आहेत महाभारतामध्ये नाही. पण त्यामध्ये कुंती सर्वात श्रेष्ठ, फार मोठी स्त्री होती. ती अति महान स्त्री आहे की नाही. ती कधीच चूक करत नाही. आता ती म्हणतात तिने कर्णाच्या ह्याच्यात चूक झाली की तिने वाहून दिलं, तो आपला विषय नाही आज. त्याच्या मागे काहीतरी कारणे असो, परंतु तिचं दृष्टी मात्र एकदम नो कॉबवेब्स देअर, जळमटं डोक्यात नाही आहे. जसं कृष्णाच्या बाबतीत म्हटलं जातं, भीमाच्या डोक्यात जळमटं नाही आहे. आणि द्रौपदी तशीच आहे, दुसरी महान स्त्री आहे महाभारतात. हे 3 लोक अनासक्त आहेत. म्हणून हे समजण्यासाठी म्हणतात, काय समजलात हे सारं नीट यथार्थपणे समजण्यासाठी साधना अत्यंत आवश्यक होय. टाळेबंद खोलीतील जडजवाहीर बघण्याची, हस्तगत करून घेण्याची इच्छा असेल, आपण बघितलं तरी पण वाचते, तर खटपट करून किल्ली आणून दाराचं कुलूप उघडून ते बाहेर काढलं पाहिजे. कुलूप लावलं आहे, किल्ली नाही आहे, तर काहीतरी किल्ली आणा, ती उघडा, मग तुम्हाला सगळंच उघडे स्पष्ट होईल आहे, ओपन होईल आहे. नाहीतर खोलीला कुलूप आणि दाराशी उभं राहून मारे विचार चालला आहे, हा मी दरवाजा उघडला, हे पेटीचं कुलूप उघडलं, फोडलं, हे रत्न बाहेर काढलं. नुसतं उभं राहून आणि मनातल्या मनात मांडे खाऊन तर कार्यभाग साधणार नाही ना. साधना हवी त्याला. म्हणून साधना हवी. होता होता माणूस जो बहुदक असतो तो कुटीचक होतो की नाही. त्याचं मन अशांत असतं. हे करून बघू, ते करून बघू, इथे जाऊन बघू, तिथे जाऊन बघू, इथे बरं वाटतं. असं करता करता त्याला कळतं ही काय आहे, प्रगतीचे टप्पे आहेत. हे प्रगती म्हणजे काय असते, मनाची प्रगती असते. मनाचा दर्जा उंचावला की ज्याचं मन उंच, त्याचं तो माणूस उंच की नाही. ज्याचं मन निम्न आहे तो माणूस निम्न आहे, निकृष्ट आहे. आणखी काय 2 शिंग उगवतात काय कोणाला? आजपर्यंत कोणालाही शिंग उगवलेलं नाही आहे. कृष्णाला कुठे शिंग होते? तो आमच्यासारखाच होता, परंतु त्याच्या मनाचा दर्जा फार उंच होता. परफेक्ट माणूस होता तो, पूर्ण अवतार आहे. श्रीरामकृष्णांच्या मनाचा दर्जा काय अद्भुत आहे बघा, हे आपल्याला कळायला पाहिजे. हे सगळे मोठे लोक आहेत म्हणजे यांची मनं किती सशक्त आहेत, काय मजबूत मन आहेत, बलवान मन आहेत की नाही. एक शारीरिक शक्ती असते की नाही, आणि एक आध्यात्मिक शक्ती असते. म्हणा हे आध्यात्मिक शक्ती संपन्न आहेत
आणि म्हणून त्यांच्याकडे नुसतं जरी बघितलं, त्यांचा फोटो बघितला, त्यांचे 2 वाक्य असलं तरी आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो की नाही. याचं कारण आहे त्यांची शक्ती एवढी आहे की नुसत्या त्यांच्या, जसं श्रीरामकृष्ण नुसत्या स्पर्शाने तुझ्या चैतन्य होऊन असत, काय शक्ती असेल ती आद्यमदिश काय असेल बघा. ते 1 जानेवारीची आहे ना, 1886 गोष्ट आहे ना. त्यांनी सगळ्यांनुसार स्पर्श केला, तुझ्या चैतन्य जागृत हो, आणि सगळ्यांच्या मनाला चैतन्य जागृत झालं की नाही. आपला ही घटना समजते काय की त्याच्यात नाही, ती स्वामी म्हणतात तसं एक फूल आपण दुसऱ्याला देऊ शकतो, तसं ते देता येतं म्हणजे त्याचं तो प्रभाव क्षेत्र इतकं असतं नाही. त्याच्या नुसत्या तुम्ही त्या प्रभाव क्षेत्रामध्ये आलं, जशा मोठ्या मोठ्या ह्या वायर जातात ना, 11,000 वगैरे वगैरे 440, तर फारशा 11,000चे मोठ्या जातात ते त्या ग्रीडमधनं, पॉवर ग्रीडमधनं वायर जातात ना, म्हणजे वीज स्थानांतरित होते. तर त्याच्या तुम्ही पॉवर क्षेत्राच्या थोडं जरी जवळ गेलं ना, तुम्हाला तर ओढून गेलं आहे. इतकी चुंबक क्षेत्र तिथे तयार झालं आहे. थोडं जरी जवळ गेलं त्याच्या पाशात, ते तुम्हाला ओढून गेलं, तात्काळ तुमचं राख होऊन जाईल. कारण काय, तिथनं ते दिसत नाही तुम्हाला, ते वाऱ्यात बाहेर दिसतात फक्त, तिथं काही दिसत नाही, नुसत्या वायर जाऊन झाल्यात आहे की नाही. ते तर काय जावं आहे, ते दिसतात आहे, पण त्याचं प्रभाव क्षेत्र खूप आहे. त्याला प्रतिबंधित क्षेत्र म्हणतात, प्रोहिबिटेड एरिया म्हणतात. त्याच्या तुम्ही अगदी जवळ जरी गेले, त्याच्या समजा 10 फूट आहे त्याचं प्रभाव क्षेत्र, ते 10 फुटाच्या तुम्ही 1 जरी इंच गेल्यावरती ते पटकन ओढून गेल तुम्हाला आणि राख करून टाकेल, काळकुट्टे करून टाकेल, जळवून टाकेल तत्क्षणी. प्रचंड पॉवर आहे ती. तसेच या महापुरुषांच्या नुसत्या सान्निध्याने त्याला सत्संग म्हणतात, कारण ते स्वतःशी एकरूप झालेले असतात. नुसत्या त्यांच्या सान्निध्याने, त्यांच्या उपदेशामुळे गीतेचं महत्त्व काय आहे की नाही. स्वयंपद्मनाभस्य मुखपद्मा विनिश्रुतः, त्या कृष्णाच्या मुखातून निघालेली गोष्ट आहे ती वेदांत आहे, सत्यवाणी आहे, वेदवाणी आहे की नाही. ते अतींद्रियवाणी आहे. हे आपली वाणी इंद्रियवाणी आहे, हे मुख बोलतो आपण, ते इंद्रियांनी बोलतो आहे, ते अतींद्रिय वाणी आहे. गीता ही अतींद्रिय शक्ती हे आहे, बोल आहेत ते. त्यामुळे त्याची शक्ती प्रचंड असते. फक्त त्याच्या तिथे तुम्ही जायला पाहिजे, त्या प्रभाव क्षेत्राच्या जवळ जायला पाहिजे. म्हणूनच मंदिराचं महत्त्व आहे. नाही तर काय सगळीकडंच मंदिरच काय, जगच काय देवाचंच मंदिर आहे. ते ठीक आहे, कोणासाठी आहे ते जगत देवाचं मंदिर, ज्यांच्या तो भाव जागृत झाला आहे. ठाकूर वृंदावनात जातात आणि ते उद्दीपना होते, आनंद होतो, सुख मिळतं, ते कृष्णाची स्मृती जागृत होते. आपल्याला नाही होणार. मग मंदिरात आलं आपलं ते प्रभाव क्षेत्रात येतं, आपण येतो त्या प्रभाव क्षेत्रात येतो. कारण मंदिरात काय असतं, सगळं स्वतःला धरून असतं. मग काय गर्भमंदिर काय, सत्संग काय, भजन काय, आरती काय, उत्सव काय, जे काय असेल स्वतःला, अशी स्थानं आपल्याला निर्माण नाही करता येत. आपण आपल्या घरी करतो. प्रत्येकाच्या घरी देवघर असायलाच पाहिजे. कारण काय, कारण देवघर असलं की ते देवाचं घर आहे, तुमचं घर नाही आहे. तुम्ही देवाच्या घरी राहत आहात. जरी आपण देवाला एका कोपऱ्यात बसवलं असलं किचनमध्ये आहे की नाही, पण खरं म्हणजे ते देवाचं घर आहे. देवाच्या घरी तुम्ही राहत आहात की नाही, तुमचं घर नाही आहे, देवाचं घर आहे. त्यांनी तुम्हाला अलाव केलं आहे राहण्यासाठी. या दृष्टीने जर आपण केलं, त्यालाच म्हणतात कर्मयोग. की प्रत्येक बाबतीमध्ये देवाचा हात बघा. म्हणजे आपण जे बघितलं, करता देव आहे की नाही. तुम्ही ध्यान जरी कराल तरी नुसतं बसा आणि देवाला काम करू द्या तुमचं मन शांत करण्याचं. आपण आपल्या प्रयत्नाने जेव्हा शांत करायला बसलो, तर मी आहे, माझं मन अशांत आहे, मी त्याला शांत करतो आहे, मला जपदान करायचं, म्हणजे मी आलोच तिथे. हा मी जितका पण बाजूला करून त्या देवाला जो अनंत आहे, अनादी आहे, आणि ती शक्ती चितशक्ती आहे, सनातन, जसं गीतेमध्ये याचं वर्णन आहे, खूप सुंदर वर्णन आहे. त्याला तुम्ही काम करू द्या. त्याची शक्ती किती आणि तुमची शक्ती किती. आपली शक्ती फार तोकडी आहे. म्हणून हा गीता आणि आपण जे शास्त्र वाचतो, वचनामृत हे शास्त्र आहे, त्यातला हा बोध घ्यायला पाहिजे आपल्याला, की आपण नेहमी स्वतःला जोडायला पाहिजे त्या परमतत्वाशी की नाही. त्याची शक्ती प्रचंड आहे, आपली शक्ती फार तोकडी आहे. आपलं अहंकार, आपलं मन, आपलं काय, की ते आज असं आहे, उद्या तसं आहे, सकाळी असं आहे, दुपारी असं आहे, संध्याकाळी आणखी वेगळं काहीतरी होऊन जातं. म्हणून हे शास्त्र आपल्याला सांगतं की प्रयत्न करा, होता 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 तुम्हाला ते काहीतरी साधेल. 5%, 10% तुमचं काम होऊन जाईल की नाही. तेवढं साधारण माणसासाठी पुरेसं आहे. पुढच्या रविवारी आपण बघूया यानंतरचा भाग.
ॐ निरञ्जनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पादृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।